SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सगळे वस्तू का 2-3 वस्तू काय आहेत, थंडीचे दिवस चालू झाले आहेत तर काहीतरी अंगाला कोटिंग वस्तू पाहिजे आहे, म्हणून मी आता काजू बदाम आणि ममरा घेतले आहेत आणि हे आपले मखाने आहेत, मखाने घेतले आहेत आणि हे आपले मनुका आहेत, मनुका घेतले थोडेसे। हे आपण थोडेसे घी टाकून भाजून घेऊया एक एक करून। सगळ्यात पहिले आपण ममरा भाजून घेऊया। शंभर ग्रामच्या आसपास असते ने ममरा, ते भाजून घेऊया आपण। बारीक गॅस करू। हे थंडीमध्ये चांगले खायला, आपल्याला असा टाइमपास करायचा आहे, खायला काय मन झालं आपलं तर आपण वाटीत घ्यायचं आणि खात बसायचं। आणि आपल्या हड्ड्यांसाठी पण चांगलं आहे मनुका, मनुका आहे, बदाम आहे, हे काय बोलतात हां पेय। तर आपण बारीक गॅसवर आपण चांगलं भाजून घेऊया। काजू बदाम पण असं बारीक बारीक गॅसवर, याच्यात मी घी नाही टाकलं आहे, हे नंतर कालवणार घी। पहिले ममराला आपण असंच भाजून घेऊया। हे हेल्दी पण आहे आणि खायला पण चांगलं आहे। तर याच्यात तुम्हाला दुसरी वस्तू का काय असे प्रोटीन वस्तू असतील तिथे घालू शकता। तर माझ्याकडे 2-3 वस्तू का होते ते टाकले। दिवाळीचा आपला ममरा उरलेला आहे, तो पण उरलेला होता, तर मी म्हटलं आता उरला आहे राहून तो खराब होऊन जाणार, म्हणून आज बनवून टाकलं आहे मी। ममरा आपले चांगले भाजून झाले, हा चे कटकने आवाज येतो, काढून घेऊया आपण याला। आता मखाना भाजून घेऊया। थोडंसं घी टाकूया आपण। याला पण चांगलं कुरकुरीत भाजून घेऊया। बारीक गॅसवर चांगलं भाजायचं, फास्ट गॅस राहील ना जळून जाणार, कुरकुरीत बनणार नाही तुम्ही। बघा मखाना पण भाजून झाला आहे आपला। आता आपण बदाम भाजून घेऊया। बदाम थोडेसे हलके हलके भाजून घेऊया, जास्त ब्राऊन नाही होऊ द्यायचं आहे। थोडंसं तेल घालून घी घालून भाजू, थोडंसं घी टाकते। बदाम पण टाकून घेऊया, हे काजू पण भाजून घेऊया, ते पण चांगलं भाजून घेऊया। मनुका टाकून द्यायचं त्याच्यातच। आता हे थोडंसं साईडला लावूया। थोडंसं घी टाकूया। थोडीशी राई टाकूया, चिमूटभर हळद टाकूया आणि मिक्स करून घेऊया। हे मखाना आणि ममरा भाजलेले ते पण टाकून द्यायचं। सगळं आता एकत्र भाजून घेऊया, मिक्स करून घेऊया, भाजायचं नाही।
भाजलंय ऑलरेडी ते. थोडंसं आपण चाट मसाला टाकूया, म्हणजे थोडं चटपटीत लागणार म्हणून. थोडीशी लाल मिरची घालते, चिमूटभर. थोडंसं मीठ घालूया. तुमच्याकडे काळी मिरी असेल ते पण घालू शकता. असं सगळं मिक्स करून चटपटीत तयार झालं आहे आपलं. थंडीमध्ये आपण असं बसतो ना खाली, तर असं वाटलं आपल्याला भूक लागली, वाटीत घ्यायचं, खात बसायचं. तर गॅस बंद करूया. आपले झाले ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया, थंड होईल ते. आपले चाट तयार झाले खायला. कधी पण घेऊन खाऊ शकता. करकरीत आवाज येतोय. आता आपण हे मखाना आहेत ना तळून घेतलेले, आता माझ्याकडे अशी भरणी आहे, हे भरणीमध्ये भरून टाकते. आता कधी पण खाऊ शकतो काढून. याच्यात भरून टाकले. हवा लागू नाही द्यायचं, नाही तर नरम पडून जाते. पटकन झाकण लावायचं त्याला. कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला? ते आपण फ्लावर वाटाण्याची भाजी बनवूया मस्त. त्याच्यासाठी आपण तेल कढई ठेवली, मी तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं तर आपण राई टाकूया थोडीशी. जिरं टाकूया. थोडंसं हिंग घालूया. तीन ते चार मिरच्या कापून घेतल्या हिरव्या. मिक्स करूया. टमाटर पण टाकून घेऊ. टमाटर म्हणजे आपण मीठ घालूया थोडंसं. टमाटर लवकर गळून जाते. थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट पण टाकूया. टमाटर घातले, चांगले गळून गेले. अद्रक लसूणची पेस्ट टाकली, ते पण चांगले भाजून घेऊया. मिक्स करूया चांगलं. टमाटर बघा चांगले शिजून गेले. हळद टाकूया. मिक्स करूया. वाटाणे आणि बटाटे टाकून द्या. आता ह्याला आपण चांगलं शिजू देऊया. बारीक गॅस करून मीडियम मध्ये.
झाकण ठेवूया. बघूया आपले वाटाणे शिजले का. मिक्स करूया. थोडेसे कच्चे आहेत, त्याच्यात आपण टाकूया आता फ्लावर. गरम पाण्यामध्ये उकळून घेतले, 2 पाण्याने धुवून घेतले. कारण की वाटाणे कच्चे राहून जातात, फ्लावर जास्त शिजून जाते. गरम पाण्यामध्ये मी तिला उकळून घेतली थोडीशी. आता सगळा मसाल्यामध्ये त्याला मिक्स करूया. आपण टमाटरमध्ये मीठ घातलंय. आता मी मसाल्याची गिरवी बनवते, त्याच्यात पण मीठ घातलंय. चांगलं मिक्स करून घेऊया आणि याला एक वाफ घेऊया परत. फ्लावरने थोडे मोठे मोठे कापून घेतले. छान कलर आला आहे. तर 2 ते 3 मिनिटं चांगले वाफवून देऊया. बघूया आपली भाजी झाली का. भाजी शिजत आली आहे, थोडेसे कच्ची पक्की आहे. आता याच्यात आपण मसाला घालूया. मी याच्यात याची अशी गिरवी थिक बनवून घेतली आहे. याच्यात टाकलं मी लाल मिरची, धना बुक्की, थोडीशी हळद आणि जिरा बुक्की, दही 1 चमचा, बेसन पीठ 2 चमचा, दही अशी याची गिरवी बनवून घेतली. तर हे टाकते मी. थोडंसं पाणी घालूया. थोडं पाणी घालते मी. म्हणजे ती सुकी सुकी बनणार नाही, अशी घट्ट घट्ट बनणार. आता थोडासा गॅस आपण फास्ट करूया. चांगलं मिक्स करून घेऊया. मीठ पण घातलंय मी. भाजी बघूया. भाजी आपली चांगली शिजायला आली आहे. घट्ट पण झाली आहे. थोडासा रसा ठेवला आहे मी. 2 मिनिटं राहू देऊया परत. बघूया भाजी झाली आहे. भाजी आपण कोथिंबीर टाकूया. मिक्स करूया. आपली भाजी रेडी झाली. तुम्ही पण ट्राय करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा आणि ही भाजी नक्की बनवून बघा. खूप छान बनते. थँक्यू.